तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत पावसाळ्याची स्पेशल रेसिपी म्हणजेच स्प्राउटेड सूप। तर चला पटकन जाऊन बघूया स्प्राउटेड सूप कमीत कमी वेळेत अगदी 10 मिनटाच्या आत हे स्प्राउटेड सूप घरच्या घरी कसं करू शकतो। अगदी टेस्टी, अमेझिंग, डिलिशियस बनतं आणि एकदा तुम्ही हे ट्राय कराल ना, तुम्हाला भरपूर डिमांड येणारे तुमचे घरचे असतील किंवा तुमचे मित्रमंडळी असतील, नक्की ट्राय करा ह्या प्रकारचं स्प्राउटेड सूप। पॅकेट सूप किंवा बाजारातून जे आपण सूप घेतो त्याच्यापेक्षा हे लाखपटीने बरं आहे। तर चला ह्याला करायची योग्य पद्धत आपण बघूया, जे 10 मिनटात होते। तिथं मोड आणलेले मूग 1 वाटी आहे। आता मोड कसे आणायचे तर स्वच्छ धुवून ठेवायचे 5-6 तास भिजत। 5-6 तासानंतर त्याला चाळणीत काढायचं। चाळण म्हणजे मग तुम्ही पुरणाची चाळण घेऊ शकता किंवा मग जे आपण स्टीम करतो आलूवडी, होलची चाळण असते, गव्हाची चाळण म्हणतो पण, त्याच्यातही ठेवू शकता। रात्रभर त्याच्यात ठेवायचं पाण्यातून काढून आणि सकाळी तुमचे छान मोड आलेले मूग तयार होतात। आता इथं रिमेनिंग साहित्य बघूया। अर्धा गाजर घेतलेलं स्वच्छ सोलून धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे। 2 लवंगी मिरच्या घेतल्यात, 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे साफ करून आणि 5-6 लसूण घेतलेले आहेत। इतकं साहित्य आहे आणि हे गरजेचं आहे, ह्याच्यातून काही स्किप नका करू। जिरे घेतले आहेत अर्धा चमचा, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ पाव चमचा घेतलेलं आहे। आता मी इथं रॉक सॉल्ट वापरते, तुम्हाला व्हाईट सॉल्ट वापरायचा असेल तोही वापरू शकता। आता इथं मूग बघा, 1 वाटी मस्त मोठी अशी वाटी आहे, 1 वाटी मूग घेतलेले आपण मोड आलेले आणि 2 लवंगी मिरच्या, आलं, लसूण 5-6 पाकळ्या आणि अर्धा गाजर स्वच्छ धुवून सोलून रफली चॉप करून घेतलेलं आहे। कुकरचं भांडं घेतलं, त्याच्यात टाकले मूग, सगळे मूग टाकलेले। अगदी मुगाला मोड आणायला 15-16 तास पुरेसे होतात। तर नक्की घरच्या घरी आपल्याला मोड आणायला खूप सोपं आहे, आदल्या दिवशी प्रिपेअर करा, पटकन होतात। आता हे सगळं जिन्नस टाकले कुकरमध्ये आणि त्याच्यात सोबत टाकलं 1.5 ग्लास पाणी। आधी 1 ग्लास टाकलं, मग पुन्हा अर्धा ग्लास। आता ह्याच्यात 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर रिलीज झालेले थंड। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढायचं आहे। तर आता हे बघा, मी तुम्हाला दाखवते, गाजर, मूग असे मस्त बोटचेप असे शिजलेले आहेत। ओके, तर आता हे मिक्सरचं जे आपण इडलीचं बॅटर वाटतो ना, ते मोठं भांडं घ्यायचं आहे आणि हे सगळं इनपुट करायचं ह्याच्यात, अगदी पाण्यासकट। जे पाणी राहिलं असेल त्याच्यासोबत पाणी अजिबात आपल्याला काढायचं नाही, ह्याच्यातच घ्यायचं आहे आणि बस ह्याला 1 ते 1.5 मिनटं ह्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरून घेताना तर एक्स्ट्रा पाणी ह्याच्यात टाकू नका, जे पाणी आहे त्याच्यातच पुरेसं होतं। आपल्याला वरून लागलं तर आपण पाणी ॲड करूया। आता मिक्सर हे फिरून घेतलं मी छान असं, हे बघा क्रीमी झालेलं। काय काय चंक्स असतील म्हणजे कधी कॅरेट असेल 1 अर्धा तुकडा तरी चालून जाईल, लसूण असेल 1 अर्धा बारीक पीस तरी चालेल, कारण की खूप छान लागतात ते चंक्स सूप पिता पिता। तुम्ही बघा, जे आपण बाजारातून काही आणतो ना पॅकेट सूप, तर ते खूप अनहेल्दी असतात। इवन जे आपण बाजारातून जे सूप आणतो बनवलेले, ते सुद्धा अनहेल्दी असतात। कसं पाणी वापरतात आपल्याला काही माहीत नसतं। आता ह्याच्यामध्ये मी टाकलं चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब, काळे मिरे आणि मीठ इतकं टाकलेलं। तुम्हाला जर ह्याच्याशिवाय बनवायचं असेल तरीसुद्धा जे आपण टाकलेले जिरे, हळद, मिरची, अद्रक, त्याच्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो। आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची गार्निशिंग करताना, म्हणजे सर्व करताना सूप, आणि सूप लगेच आपल्याला तयार आहे। सूपमध्ये मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, कोमट पाणी, आणि मग ह्याच्यात ॲड केलं। आता हे बघा, आपला सूप तर रेडी आहे। चला आता गार्निश करूया कोथिंबीरने। आणि तुम्हाला हवं असेल तर मस्त गरमागरम सूपवरती तुम्ही तुपाची धार टाकू शकता आणि सर्व करू शकता। अगदी हेल्दी आहे, लहान असो मोठे असो प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकासाठी, आरोग्यासाठी, पोटासाठी खूप खूप उत्तम आहे। तुम्ही आजारातून उठले आहात तरीसुद्धा, सर्दी खोकला आहे तरीसुद्धा हे अगदी उत्तम आहे। पोटासाठी हलकं प्लस हेल्दी आणि एनर्जेटिक। तर नक्की ट्राय करा हा सूप ह्या पावसाळ्यात। आय होप सो तुम्हाला रेसिपी आवडली
आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावरती बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. आणि सर्व करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, आपल्या आजी आजोबांसोबत शेअर करा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. भरपूर आवडेल तुम्हाला. असं छान प्रतिसाद तुम्ही देत राहा, लाईक करा, आपलं मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आपले व्हिडिओज बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.